आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर ते 7:3 होईल. तर मुलाचे आजचे वय किती? तर मग आता याच्यामध्ये पात्र सांगा कोण? आई आणि मुलगा असं पात्र मांडायचं. यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर सांगा किती आहे? 10:3 आहे. आणि 9 वर्षानंतर, 9 वर्षानंतर किती आहे सांगा? 7:3 होईल. आता याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. एकदम गणित वयाचे सोपे अशा पद्धतीचे. डबल ट्रेस मध्ये देव, पूर्वीचं विचारो, नंतरचं विचारो, त्याच्यामध्ये पूर्वीचं मांडो, नंतरचं मांडो, घाबरायचं काम नाही. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे? कोणाचं वय काढायचं आपल्याला? मुलाचं. तर मुलाचं वय काढायचं असेल तर टार्गेट असं लिहायचं, त्याच्या खाली असं मान, नाही तर तिकडे आईचंच वय काढत बसा. समजलं का? जे टार्गेट दिलेलं आहे त्याच्या खाली अंडरलाईन ओढायची आणि नंतर पाहायचं आपण खरोखर मुलाचं वय काढलं का आईचं वय काढलंय. तर मग आता सांगा, तर मुलाचं वय काढण्यासाठी काय करायचंय? तिरपा गुणाकार. म्हणजे दोघांचं पण काढण्यासाठी तिरपा गुणाकार आहे. मग सांगा 10 त्रिक 30 आणि 3 7 21. तर मग याच्यामध्ये काय करायचं? वर्षाची वजाबाकी, खालच्याची वजाबाकी. मग आता वर्षाची कोणाची? 7 मधून 3 गेले किती राहिले? 4. आणि 30 मधून 21 गेले किती राहिले सांगा? 9. किती वर्षानंतर म्हणलंय? 9. हे तर कंपल्सरी गुन्हेला 9 करायचे. 9 1 9, 9 1 9 कटले किती राहिले सांगा? 4. एक वाटा किती आला सांगा? 4. म्हणजे मुलाचं वय किती आहे? 3x. तर मग आता 3x म्हणजे काय? 3 गुणिला 4 आणि 4 त्रिक. तर मुलाचं आजचं वय किती आहे सांगा? 12 वर्षे.